नवी मुंबई महानगरपालिका निवडणुका जवळ येतील तसं शिवसेना आणि भाजप या सत्तेतील दोन पक्षांमध्ये दरी वाढताना दिसतील। वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारावर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय। या विरोधात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। तर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जनता दरबारात दिवसभर वेठीस धरलं जात आहे आणि त्यामुळे शहराच्या कामकाजावर याचा परिणाम होत असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आलाय। गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे अधिकार आहेत। देशात सर्वात जास्त जनता दरबार मी घेतलेले आहेत। या विरोधात कोणी जनहित याचिका दाखल केली असेल तर मला आक्षेप नसल्याचं गणेश नाईक यांनी स्पष्ट केलं। जनतेची जर गाराणे ऐकण्याची असतील तर त्या ठिकाणी जाऊन प्रशासकीय यंत्रणेला सूचित करून त्या ठिकाणी जनतेची गाराणी तो ऐकू शकतो, त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू शकतो। कोणी अशा प्रकारची जर याचिका दाखल केली असेल तर त्याला माझा काही प्रॉब्लेम नाही। एकूणच नुसतं मंत्री सोडा, आमदारांनी जर इच्छा व्यक्त केली तर त्या ठिकाणच्या प्रशासकीय यंत्रणेला का मला अशी जनतेशी भेटण्यासाठी तर ती यंत्रणा तशी व्यवस्था करते।